त्यांचं नेतृत्व मात्र असरदार राहिलं नाही. आता लालू प्रसाद यादवनी नेमकं काय केलं तर ते आरजेडीचे संस्थापक आहे, बिहार राजकारणातील दीर्घकालीन प्रभाव आहे, राजकीय मार्गदर्शन आणि रणनीतिक महत्व आहे, समाजातील बहुजन आणि ओबीसी मतदारांवर सशक्त त्यांचा असा प्रभावही दिसतो. पण या निवडणुकीत मात्र त्यांचा कुठेही फार प्रभाव दिसला नाही. काही जुने व्हिडिओ लालू प्रसाद यादव यांचे व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाले. पण आता मला सांगा, आपण कुठल्या मुद्दा तुम्हाला सुभाष हा महत्वाचा वाटतो की जो अधोरेखित करता येईल, ज्याचं जास्त चर्चा करता येईल, ज्यावर जास्त विश्लेषण आपल्याला करता येईल? कुठले कुठले नेते वर गेले, कुठले कुठले नेते गळाले, कुठल्या कुठल्या नेत्यांचा असर हा प्रभावी राहिला आणि कुठलं नेतृत्व लयात जाईल की पुढे येऊ शकेल आणखी मेहनतीनं, आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कधीच वर येऊ शकणार नाही का? मनोज, एक बिहारचं म्हणजे बिहारचं इलेक्शन नाही पण भाजपचं एक तंत्र झालेलं आहे निवडणुका जिंकण्याचं. आणि हे तंत्र जे आहे ते म्हणजे वाटेल ते तुम्ही लोकांना आश्वासनं द्या आणि जी जातीय समीकरणं आहेत ती बिघडवून टाकण्यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी जे नेते आहेत त्यांना फोडण्याचं आणि त्यांना जी सरकारी मशिनरी आहे त्याचा उपयोग करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं, हे जे बीजेपीने तंत्र विकसित केलेलं आहे 2014 पासून, ते याच्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे अतिशय प्रभावीपणे त्यांनी वापरलेलं आपल्याला दिसतंय. 10,000 जे रुपये महिलांना द्यायचं जी घोषणा झाली त्याच्यामध्ये 1,25,00,000 महिलांना हे पैसे वाटण्यात आले आणि त्याचा जे पूर्ण खर्च जो आहे तो 12,500 कोटी रुपयाचा आहे. 12,500 कोटी रुपये दर महिन्याला खर्च करण्याची बिहार राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे ती आहे का? बिहारवरती आता जे कर्ज आहे ते 4 लाख कोटीच्या पेक्षा जास्त आहे. नंतर हे 10,000 जे आहे तेवढ्यावरच आश्वासन देऊन बीजेपी आणि त्यांचे मित्रपक्ष थांबलेले नाही. ते असं म्हणतात की या 10,000 रुपयाचा सीड मनी म्हणून वापर करावा आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी जर एखादा बिझनेस तिथे केला तर त्यांना 2 लाख रुपयापर्यंत त्यांना अनुदान दिलं जाईल आणि हे अनुदान मोफत आहे, म्हणजे त्याचे काय परत पैसे घेतले जाणार नाहीत. आणि हे अनुदान जे आहे ते जर त्यांनी ठरल्याप्रमाणे दिलं तर जवळपास 62,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. आता एवढा पैसा जर बिहारकडे राज्याकडे आहे का? तर बिहारकडे तो नाही आहे आणि अशा वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीवरती पूर्णपणे बिहारला अवलंबून राहावं लागणार आहे. आणि यासाठी जी आर्थिक घडी जी आहे त्याच्याबद्दल काही डिस्कशन होत नाही. 62,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला अदानीला पॉवर प्रकल्प देण्यामध्ये. असा आर.के. सिंग जे केंद्रीय गृहसचिव पदावरती राहिलेली व्यक्ती आणि भाजपचे नेते आहेत, ते माजी राज्यमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांनी आरोप केलाय. कुठेही प्रचारामध्ये तो मुद्दा नाही आहे. ना काँग्रेसने घेतला ना तेजस्वी यादव, कुणी घेतला नाही. अदानीच्या विरोधात बोलण्याची कोणाची तयारी नाही आहे. पण याच्यामुळं जे 1 मेगावॅटला 10 कोटी रुपये हा जो प्रचलित रेट आहे पॉवर जनरेशनचा, तो 15 कोटी अदानीसाठी केला गेला का आणि कशासाठी याच्याबद्दल काही चर्चा नाहीये. त्यामुळे मूळ मुद्दे जे आहेत जनतेसमोरचे ते भरकटवून टाकायचे, लोकांना वारेमाप आश्वासनं द्यायची, त्यांना पैसे लाच दिल्यासारखे पैसे द्यायचे, जे नेते आहेत त्यांना फोडायचं आणि जातीमध्ये त्याच्यामध्ये मतांमध्ये विभागणी करायची आणि आपली सत्ता येईल असा प्रयत्न करायचा. पण याचा परिणाम काय होणार आहे? याचा परिणाम तुम्ही आर्थिक व्यवस्था बिहारची लावण्यासाठी तुम्ही केली जाणार आहे का ती? तर तसा काही प्रकार दिसत नाहीये. बिहारमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये एकही सरकारी प्रकल्प म्हणजे खासगी प्रकल्प सोडून द्या, सरकारी प्रकल्प तरी लावू शकले असतील नरेंद्र मोदी. तो पण नाही आला. ना रेल्वेचा कारखाना आला, ना कुठल्या विमान प्रकल्पाचा कारखाना आला, ना आणखीन कुठला मोठा कारखाना आला. अदानीला तुम्ही जो पैसा वाटताय तोच पैसा सरकारी प्रकल्पांवरती खर्च करता आला असता जेणेकरून जास्त तिथे रोजगार निर्मिती होऊ शकली असती. पण याच्याबद्दल कोणी बोलत नाही आणि मीडिया जो पूर्णपणे मीडियावरती एक अंकुश बसवला गेला आहे त्यामुळं तिथंही याची चर्चा होताना दिसत नाहीये. आपण फक्त चर्चा करतो की जातीय समीकरण कशी बिघडली काय बिघडली आहे, पण याचा फायदा पण जर बीजेपीला होणार असेल तर त्या बीजेपीला जो फायदा होतो त्याचा फायदा राज्यांना काय मिळणार आहे? आज आपण बघतोय महाराष्ट्र सरकारमध्ये सगळ्या ज्या योजना आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत, कारण लाडकी बहीण योजनेला पैसे दिले तिकडे वळवलेले आहेत. सोशल सेक्टरमध्ये जो खर्च व्हायचा आहे तो बंद झालेला आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आदिवासी महिलांना
ज्या स्तनदा माता आहेत आणि गरोदर महिला आहेत त्यांना रुग्णामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर त्या भरती झाल्या डिलिव्हरीसाठी प्रेग्नन्सीसाठी तर त्यांना खाऊ देण्यात येत होतं, त्यांना जेवण देण्यात येत होतं आणि ते जेवण त्यांच्याबरोबर आणखी एक अटेंडंट जो असतो त्यालाही ते मिळत होतं. आज ही जे अनुदान आहे किंवा हे जेवण जे आहे ते बंद केलेलं आहे. त्याचा त्या महिलांना काय फायदा झाला? म्हणजे समाजामधील जे तळसा वर्ग आहे त्याला सगळ्यात तोटा याचा होतोय आणि हा जो तोटा आहे हा सामाजिक जो म्हणजे वर्ग जो आहे, जो पिचलेला वर्ग आहे किंवा वर्षानुवर्ष शोषित आणि पीडित वर्ग आहे त्या वर्गाला मदत करण्याचा जो मुद्दा होता तो आपण बाजूला करतोय. शिक्षणावरती खर्च कमी झालेला आहे. आपण समाज कुठला घडवतोय याच्यामध्ये याचा विचार होणार आहे की नाही? याच्याबद्दल कोणी चर्चा करणार आहे की नाही? का फक्त निवडणुकीचे परिणाम काय होणार आहेत, मोदी किती उत्तम प्रशासक आहेत आणि किती अमित शहा किती चांगले निवडणूक रणनीतिकार आहेत याच्याबद्दल आपण गुणगान गाऊ, पण त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार झाला पाहिजे ना. फक्त अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीमध्ये वाढ होऊन देशाचं भलं काही होणार नाही.